RRB पॅरामेडिकल एक्झाम रिलेटेड ऑलरेडी लेटर आलेलं आहे. 11, 12 आणि 13 तारखेला एक्झाम आहे पॅरामेडिकलची. ठीक आहे, तर त्याच्या सिटी आउट झालेल्या आहेत. तर कोणत्या सिटीमध्ये कधी एक्झाम आहे तुमची, तर अकॉर्डिंग दॅट तुम्ही तुमचं ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही रिझर्वेशन वगैरे करू शकता. तर बघा ते कसं करायचं डाउनलोड, कशासाठी चेक करायची. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल ग्रुपची, तिथे तुम्हाला या लिंकहून जाऊ शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक येऊन जाईल. तिथे तुम्हाला लिंकवर क्लिक केले हे लॉग इनवालं पेज ओपन होईल. इथे बघा तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे. आता हा रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे, तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला हे वाला मेल आला असेल तुम्हाला, तर याच्यामध्ये बघा इथे तुमचं नाव आणि इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, हा वाला रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे. आता काही कॅन्डिडेटचं काय करतं की 2024चा आहे, तर हा नंबर बघा इथं CEN 03/2025ची एक्झाम आहे. तर हा वाला काही जण 24चा रजिस्ट्रेशन नंबर टाकतात, त्याच्यामुळे लॉग इन होत नाही. तर इथं 2025 चेक करा आणि हे इथं जो रजिस्ट्रेशन नंबर आला असेल, आता हो ब्लर केलेला आहे, तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो इथं टाकायचा. इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका, जो काही कॅप्चा दिसेल तो इथं टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर हे वाला पेज ओपन होईल. इथे तुम्हाला स्टार्टिंगला तुमच्या सर्व डिटेल्स दिसतील, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, नाव, कॅटेगरी, जेंडर, कुठल्या कॅटेगरीतून अप्लाय केले, ठीक आहे. आणि खाली इथे एक्झाम डिटेल्स दिसतील, पण इथं काहीच दिसणार नाही सुरुवातीला, खाली हे ब्लँकच राहील तुम्हाला. ठीक आहे, आता ते चेक कसं करायचं, तर इथं डायरेक्ट नाही दिसणार ते. तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल, इथं बघा हे अप्लाइड, पोस्ट अप्लाइड, इथं क्लिक करावं लागेल या पोस्ट अप्लाइडवर. ठीक आहे, या पोस्ट अप्लाइडवर क्लिक केल्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये पण बघा इथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे दिसेल. तर इथं लेफ्ट साईडला तुम्हाला कॉर्नरमध्ये व्ह्यू म्हणून जो ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं. हा इथं लेफ्ट साईडला व्ह्यू म्हणून जो ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. ठीक आहे, आणि आता तुम्हाला इथं तुमची एक्झाम सिटी दिसेल, इथं परीक्षा सेंटर दिसेल, स्टेट दिसेल, तुम्ही ज्या पण स्टेटमधून अप्लाय केले, डेट दिसेल तुमची, कोणत्या तारखेला एक्झाम 11, 12, 13पैकी, आणि इथं शिफ्ट दिसेल. तर आता इथे शिफ्ट जी काही असेल खाली बघा शिफ्टचे टायमिंग पण दिलेले आहेत. आता याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टचं बघा टायमिंग 7:30 ते 8:30 एंट्री आहे, 8:30ला गेट क्लोज होईल, 9पर्यंत एक्झाम आहे. त्याच्यानं म्हणजे 9 वाजता एक्झाम स्टार्ट होईल. ठीक आहे, 90 मिनिटाची एक्झाम आहे, 1.5 तासाचा पेपर राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड शिफ्टचं 11:15 रिपोर्टिंग टायमिंग आहे, 12:15ला गेट क्लोज होईल आणि एक्झाम 12:45ला स्टार्ट होईल. त्याच्यात त्याला पण 1.5 तास मिळेल. त्याच्यानंतर थर्ड शिफ्टचं पण 3 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे, 4 वाजता गेट क्लोज होईल आणि 4:30ला पेपर चालू होईल. आता हे खाली कॉमन इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत, ते वाचू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा. ठीक आहे, तर असं तुम्हाला इथं तुमची एक्झाम सिटी दिसेल आणि इथे शिफ्टचे टायमिंग दिसतील. ओके.